आणखी एक महत्त्वाची बातमी, खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता असा आरोप सुरेश धसांनी केला। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धसांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। राजस्थानातनं बिश्नोई समाजाचे काही लोक मुंबईत आणले गेले असं ते म्हणालेत। तर धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या बिश्नोई गँगच्या लोकांना सांगितल्याचा सुद्धा आरोप धसांनी केलाय। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं आणि माझ्या खुनाचा हा कट होता असा गंभीर स्वरूपाचा आरोप धसांनी केलाय। तर याच संदर्भात आपल्याशी संवाद साधण्यासाठी टीपी मुंडे फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। तर मुंडेजी, तुम्ही खरं तर काही दिवसांपूर्वी या संदर्भात भाष्य केलेलं होतं, कसं पाहता सुरेश धसांनी आता हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय? हे पहा, प्रश्न असा आहे की एक मी स्पष्ट सांगितलेलं आहे, सगळ्या गावात इथल्या चर्चा आहे। लोक म्हणतात की हा खोक्या हा सुरेश धसचा कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी तो हरणाची तस्करी करीत होता, शिकार करत होता आणि ते नेहून ते डब्बा भरून तो नेहून त्या सुरेश धसना देत होता असे तिथलचे लोक सांगतायत आणि त्याप्रमाणे हे सगळं झालेलं आहे। आता कोणाचा कट करायचा, कोणाचा काय करायचा, हे सुरेश धसचं सहानुभूती मिळवण्याचं कारस्थान आहे। ते सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रकार करीत आहेत। तर मुंडेजी, या ठिकाणी परळीचा मुंडे असा उल्लेख धसांनी केला होता, त्याकडे कसं पाहताय? परळीचा मुंडे असा उल्लेख सुरेश धसांनी हा दावा करताना, हा आरोप करताना म्हटलेलं होतं, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? परळीचा मुंडे कोण? तसा उल्लेख सुरेश धसांनी केला होता। परळीचा मुंडे असा उल्लेख करत त्यांनी हा आरोप केलेला आहे। राजस्थानातनं बिश्नोई समाजाचे काही लोक मुंबईत आणले गेले आणि त्यांना सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं गेलं आणि हा हत्येचा कट रचला गेला असं यावेळी धसांनी म्हटलंय। नाही, प्रश्न असा आहे, मुंडे म्हणजे इथे परळीमध्ये खूप मुंडे आहेत। त्यांनी नाव घेऊन जर म्हटलं असेल तर मी त्याचं उत्तर देईन ना। त्यांनी माझं नाव घेतलंय का? माझं नाव घेतलं असेल तर मी नाव घेऊन उत्तर देतो त्यांना। मुंडेजी, थेट नाव जरी घेतलं नसलं तरी परळीचा मुंडे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। अहो, आता मला कळत नाही, मुंडे इथं सगळ्या परळीमध्ये खूप मुंडे आहेत हो। त्यांनी जर माझं नाव घेतलं असेल तर मी त्याचा उल्लेख निश्चित करेन ना, सांगेन ना मी काय ते। मात्र टीपी मुंडेजी, सर्वप्रथम हाच मुद्दा तुम्हीच उपस्थित केला होता, या हरणाच्या मांसाचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केला होता। हो, तिथलच्या मी पहिल्यांदा त्या शेतकऱ्यांना मारलं, त्या शेतकऱ्यांना भेट द्यायला गेलो। त्या ठिकाणी 400-500 लोक जमा झाले, सगळे सरपंच गावगावचे, आणि ते सर्व सांगायला लागले की या ठिकाणी हरणाची शिकार हा खोक्या करतो आणि सुरेश धस साहेबांना पुरवितो, असे स्पष्ट लोक सांगत होते। माझ्या मुलाखतीमधून मी हे काढलेलं आहे आणि त्यामुळं मी सांगितलं की त्याच्यावर एवढंच नाही तर लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसले की याच्यामध्ये सह आरोपी सुरेश धस साहेबांना करावं, बाकीचे आणखी 5-6 लोक आरोपी आहेत ते पकडावेत, कारण त्या ठिकाणी खोक्या हा त्यांचं नाव घेऊन सगळा प्रकार करतो, तिकडं लोकांना धमकावतो त्यांचं नाव घेऊन, असं लोकांचं स्पष्ट म्हणणं आलेलं आहे। मुंडेजी, ज्या वेळेला आता सुरेश धस यांनी जेव्हा हा गंभीर आरोप केलेला आहे, त्यांच्या खुनाचा कट रचला जातो आणि ज्या वेळेला ते परळीचा मुंडे असा उल्लेख करतात, आता ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, चौकशीची मागणी त्यांच्याकडून केली जाणार आहे, तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? चौकशी करावी, जरूर करावी। तिथलच्या लोकांकडे तिथलचे लोक सांगतील, ज्याला मारलेलं आहे ते सुद्धा सांगतील की या ठिकाणी किती हरणं होते, कोण मारित होतं आणि त्यांचं मांस कोणाकडे जात होतं, ते लोक सांगतील। तिथलचे सगळे लोक सांगायला तयार आहेत। नक्कीच, धन्यवाद टीपी मुंडेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। कोणाची प्रतिक्रिया आपण टीपी मुंडे यांची पाहिली। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी खरं तर गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता आणि परळीचा मुंडे असा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला होता। त्याच संदर्भात आपण टीपी मुंडे यांची ही प्रतिक्रिया पाहिली।